हॉटेलच्या रूमवर आल्यावर वेदांत निशिगंधावर जोरात ओरडला. काय गरज होती त्या परपुरुषाशी बोलायची? का दाखवत होतीस की मला खूप इंग्लिश बोलता येतं? मला नाही आवडलं तुझं वागणं. आणि नवऱ्याला न आवडणाऱ्या गोष्टी बायकांनी करायलाच नको हे किती वेळा सांगू तुला? तिला त्याच्या बोलण्याचा प्रचंड संताप येत होता. पण काय करणार? जोरजोरात त्यानं भांडण काढलं असतं जर ऐकून घेतलं नसतं तर. म्हणून ती सगळा राग गिळून बेडवर पडलेले कपडे व्यवस्थित घड्या घालून बॅगेत ठेवू लागली. त्याला वाटलं, आपण हिला एवढं रागावतो आहे, बोलतो आहे, तरी पण ही कोणतीही रिॲक्शन न देता शांतपणे हिचं काम करते आहे. त्याची अपेक्षा होती की ती रडली पाहिजे, सॉरी सॉरी म्हणून त्याची माफी मागितली पाहिजे. मग आपण तिला भरपूर त्रास देऊन तिच्यावर उपकार करतो आहे असं तिला माफ करावं, कारण तेव्हाच त्याला असुरी आनंद व्हायचा. पण वेदांत निशिगंधाशी असं का वागत होता? पूर्ण कथा ऐकण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा आणि पूर्ण कथा चॅनलवर नक्की पहा. धन्यवाद.